गंगा अमरावती केंद्र आहे FM 5 मेगाहर्ट्झवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे संवादक आहे अजय खर्डे आणि सादर करते आहेत आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. 5 जून आणि आज जागतिक पर्यावरण दिवस. खरं तर पर्यावरणाची निगा राखणे सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर सरकार आपली जबाबदारी पार पाडते आणि नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ज्या ठिकाणी कागदांचा उपयोग टाळता येईल त्या ठिकाणी कागदाचा उपयोग टाळला पाहिजे. खरं तर प्रत्येकाने आपल्या दारी एक झाड लावलं पाहिजे, एक वृक्ष लावलं पाहिजे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे लिहून ठेवलं आहे संत महात्म्यांनी. संत गाडगेबाबा सुद्धा म्हणतात, झाडं माणसांना जगवतात, माणसांनी झाडं जगवली पाहिजे. खरं तर याच संदेशाला पुढे आपण नेलं पाहिजे आणि सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येक नागरिकांनी यावर्षी किमान जी झळ आपल्या सर्वांना पोहोचली आहे उन्हाची, अगदी 45-46 डिग्रीपर्यंत तापमान आपल्या इथलं गेलं, विदर्भातलं गेलं आणि सगळीकडे याची झळ पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. एक सुजाण नागरिक म्हणून, एक सुजाण श्रोता म्हणून आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आजच्या या जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण हा प्रण घेतला पाहिजे आणि झाडं लावलीच पाहिजे. आता पावसाळा येणार आहे तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला जिथे आपल्या घरावर सावली पडेल अशा कल्पनेसह आपण झाडं लावली पाहिजे. या संदेशासह आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि घेऊया पहिला कॉल. मी अजय घरडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय या कार्यक्रमात. मी पंकज मोळ, चांदूरबाजार तालुका, जिल्हा अमरावती मधून, गाव पिंपरी. याआधी 24 मार्चला लावला होता फोन सर. हो, लागला तर 2 महिन्यापूर्वी लागला सर, 24 मार्चला. पंकज भाऊ, काय करता आपण? हो, शेतकरी सर. शेतकरी. किती शेती आपल्याकडे? माझ्याकडे 2.5 एकर आहे शेती सर. अच्छा, काय काय शेतीमध्ये काय काय पेरत? आता सध्या काही नाही सर, आता 15-20 दिवस पाऊस झाल्यानंतर चालू करायला शेती पेरणं. बरोबर. आताच सरकारने आणि हवामान विभागाने घोषित हो, हो. केलेलं आहे की पाऊस हो, हो. भरपूर पाऊस होईपर्यंत किंवा हवामान विभागाकडनं जोपर्यंत सूचना मिळत नाही किंवा कृषी खात्यापर्यंत हो, हो, सर. कृषी खात्याची सूचना मिळत नाही तोपर्यंत कृपया शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशी सूचना सध्या आलेली आहे. हो हो, यंदा एकही पाऊस नाही झाला तसाही. हा, आणि हा हा अवकाळी पाऊस होता जो काल हो, परवा हो. आलेला होता. काला थोडाफार, पण तो एकही कामाचं नव्हतं. खूप बरोबर पाहिजे. बरोबर. हो हो सर. तर पंकज भाऊ, तुम्ही आज कुठलं गीत ऐकणार? ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं सर. हो, बरोबर बरोबर. त्यांच्यावरचं कोणतेही गीत लावा सर, त्यांना श्रद्धांजली म्हणून. धन्यवाद सर. हॅलो, काय नाव? अमरावती आकाशवाणी. काय नाव आपलं? कुठून बोलता? इस्लाम आवारपूर, तालुका कोरपणा, जिल्हा चंद्रपूर, शेख हबीब बोलतात. आम्ही अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर मध्ये जॉब करतात. कसल्या प्रकारचं काम करता तिथे आपण? आम्ही सर सिव्हिल काम म्हणजे सिमेंट सिमेंट. सिमेंट तयार करतो. किती दिवसापासून काम करता तुम्ही? तिथे 5 वर्षापासून सर आम्ही काम करत आहोत. तर आता यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेत, त्यानिमित्ताने काय आपण काय सांगाल? आकाशवाणी असं माध्यम आहे की तळागाळातील आणि खेड्यापाड्यामध्ये पोहोचणारं सरळ असं माध्यम आहे. ते म्हणजे गरिबांना परवडणारं असं माध्यम आहे. बरोबर. आणि तसेच आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी असा पुरेसा वेळ द्यावा लागत नाही किंवा आपण वेळ टाळावा लागत नाही, कारण आपण काम करता सुद्धा कार्यक्रम ऐकू शकतो. बरोबर. एकंदरीतच आकाशवाणीने कुठल्या कुठल्या प्रकारचं योगदान दिलं, काय सांगता येईल तुम्हाला? कार्यक्रम ऐकतो आपण आणि कार्यक्रमाची वेळ चांगल्या जाते, जे आपण वेळेनुसार आपण काम सुद्धा होत असते आणि वेळेची माहिती सुद्धा होत असते. त्यावेळेला कार्यक्रम आणि आकाशवाणीचे केंद्र आणि आजचा हे स्वतःचे 9 वाजून 30 झाले असं काहीतरी आपण बोलतो, छान वाटतं. आणखीन काय सांगाल आकाशवाणी बद्दल? आकाशवाणीमध्ये भरपूर संगीत आणि मनोरंजन सुद्धा होत असतात. त्याचबरोबर वैज्ञानिक माहिती होते, डॉक्टर, तसेच विविध मुलाखती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात. ते सुद्धा सामाजिक प्रबोधन
हे सामाजिक घडवण्यासाठी, सामाजिक व्यक्ती घडवण्यासाठी फार मोलाचे कार्य हे आकाशवाणी करत असतात. बरोबर बरोबर. आज कुठलं गीत त्यामध्ये ऐकायचं तुम्हाला? हा, आज मला चित्रपटातून गीत आहे चाहिए ही प्यार मधलं चाहतो की दुनिया में एक ऐसा होता है, गीत ऐकायचं होतं. आमचे काही श्रोते आहे सर, कुतुबाई शेख, साजन बेगम, फारुख शेख, वसीम शेख, अफसाना शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, फैजान शेख, फरहान शेख, अस्मिरा, अब्दुल लोहेवाला, साजिदा शेख, राम हरी लोखंडे, किशन सिंगरे, सोनाजी टिकरे, समस्त शेख परिवार आणि मित्र परिवार. चालेल. हबीबजी, तुमचा फोन लागलाय आणि तुमची फरमाईश पूर्ण होत आहे. तुमच्या रेडिओवर हे गीत आम्ही तुमच्यासाठी खास आणि तुमच्या सहकाऱ्यांसाठी. फोन केल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार. हॅलो, आकाशवाणी अमरावती. आकाशवाणी अमरावती. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? कुठून बोलता? मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय. तुकारामजी, काय करता आपण? सर माझं वर्कशॉप आहे वेल्डिंगचं अच्छा, दरवाजे, ग्रिल, खिडक्या, जाळ्या बनवतो. अच्छा अच्छा अच्छा. चांगलं काम आहे. तुम्ही लोकांची सेवा करता एका प्रकारे. हो हो. आणि सध्या काय वेल्डिंगच्या क्षेत्रात नवीन मुलं येत आहेत का? नवीन मला थोडे कमी येतात आता. काय कारण असू शकतात त्याच्या, की लोकांना माहिती नाहीये की याच्यामध्ये चांगला रोजगार आहे, यामधून चांगले पैसे कमावू शकतो आपण, हे लोकांना माहिती नाहीये, नवीन युवकांना माहिती नाहीये, की ट्रेनिंगची कमतरता? काय वाटते तुम्हाला? काय ट्रेनिंगची कमतरता म्हणजे वेल्डिंग करताना कसं त्रास होतो ना डोळ्याला, परत ते काम जरा ह्याचंच आहे, रिस्की काम आहे. अच्छा, त्यामुळे मग नवीन मुलं येत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? हो हो. त्याला आता यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले. काय सांगाल याबद्दल तुम्ही? आकाशवाणी माध्यम असं आहे की आपण कुठेही जगात आता मोबाईल ऍपमुळे तर भरपूर सोय झालेली आहे. हो. आणि आपण कुठेही असलो तरी कधी आकाशवाणी ऐकू शकतो आपण. बरोबर. आकाशवाणी म्हणजे ज्ञान, मनोरंजन, माहिती हो हो. हे ब्रीद वाक्यच आहे आकाशवाणीचं. अगदी बरोबर. आपल्याला ज्ञान पण मिळतं, मनोरंजन होतं आणि माहिती सुद्धा मिळते. सर्व क्षेत्रातली माहिती आकाशवाणीवर मिळते. सातारा तर मोठी परंपरा लाभली आहे. तुमच्या नद्यांनी समृद्ध केलाय तुमचा जिल्हा. हो हो. काय सांगाल याबद्दल? तुमचं नैसर्गिक ठिकाण आहे सातारा जिल्हा म्हटलं तर. आमच्या सातारा जिल्ह्यात 2 नद्या आहेत, एक कृष्णा आहे, कोयना, त्या मोठ्या नद्या आहेत. बाकी छोट्या आहेत पण त्यांचं पाणी जरा कमी असतं. अच्छा. कृष्णा नदीमुळे आमचा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा परिसर आहे ना सगळा सुजलाम सुफलाम झालेला आहे. हो, शेतकरी चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगलं उत्पन्न घेतात. हो. आणि इतिहासकार आहा साळुंके सुद्धा आहे सातारा जिल्ह्याचे. आहे की? हो हो हो. साळुंके सरांची पण मोठी काय म्हणतात त्याला ऐतिहासिक परंपरा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला त्यांच्या इतिहास लेखनातून मदत झालेली आहे. समजलेला इतिहास, बराच इतिहास त्यांच्याकडूनच लोकांना कळालेला आहे. हो. काय मित्रांचं नाव घेऊ का सर? घ्या ना, घ्या. सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहेत PSI राजशेळकेजी, कांताभाऊ रामगडेजी, विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील तारुकरजी, धनंजय केटेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या पत्र जावं तेवढं गाणं. तर जाधव साहेब, काय ऐकायचं तुम्हाला? आज कुठलं गीत ऐकायचं? चित्रपटाचं नाव आहे एकापेक्षा एक आणि गीताचे बोलायचं हे जीव लागाय. ठीक आहे, आपली फरमाईश पूर्ण होत आहे. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. ये जीव लगा नमस्कार, कि बोलिए, क्या नाम है आपका? धीरज जबारी सर बात कर रहा हूँ मैं, गुजरात से. तो धीरज जी, गुजरात के कौन से जिले से बात कर रहे हैं? मेरा गांव डेर है, तहसील जिला पाटन. और मैं रहता हूँ अहमदाबाद. अहमदाबाद, मतलब गुजरात की राजधानी से बोल रहे हैं आप? जी. तो धीरज जी, क्या करते हैं आप? मैं सर प्राइवेट कंपनी में जॉब करता हूँ और समय मिलने पर आकाशवाणी सुनता हूँ. और ज्यादातर मेरे को फोन कार्यक्रम में ज्यादा रुचि है, क्योंकि इसमें भारत के जो श्रोता अभी एप्लीकेशन की वजह से सब प्रसारण सुन पाते, तो इसीलिए वो जो बातचीत होती है इसमें बहुत जानकारी सर मिलती है. बराबर है. हाँ सर. और इसके साथ साथ में आप रेडियो भी सुनते हैं, जैसे अभी आपने कहा कि कंपनी के काम के अलावा आप रेडियो सुनते हैं, तो रेडियो के कौन से प्रोग्राम आपको अच्छे लगते हैं? देखा जाए तो जो सुबह के कार्यक्रम आते हैं, जो धार्मिक भजनों के कार्यक्रम, वो सुबह में सुनते, मान लो कि अमरावती पर आते हैं, हमारे आकाशवाणी अहमदाबाद पर आते हैं, अहमदाबाद में गुजराती भाषा में आता है, वहाँ मराठी भाषा में, लेकिन वो जो भजन है
वो सुबह का यानी सुबह में अच्छा सा हमें एक संगीतमय वातावरण, धार्मिक वातावरण बनता है और हमें मन को सुकून भी मिलता है और सुबह की शुरुआत भी अच्छी होती है सर। अगर आदमी की दिन की शुरुआत सकारात्मक विचारों के साथ होती है, कुछ अच्छे विचारों के साथ होती है, तो दिन अच्छा जाता है। बिल्कुल सही कहा बिल्कुल सर। और देखा जाए तो वंदे मातरम से लेकर जय हिंद तक की जो भी हमारी प्रसारण यात्रा होती है उसमें ज्ञान के साथ आप मनोरंजन, साफ सुथरा पीर होती है और भारत के सभी श्रोता इस ज्ञान के साथ मनोरंजन का यानी लुत्फ उठाते हैं। जी जी बिल्कुल बिल्कुल। कौन सा गाना सुनेंगे आज? गाना सुनना है रुदाली फिल्म का रुदाली दिल करे। बिल्कुल। तो धीरज जी, आपकी फरमाइश हम पूरी कर रहे हैं। ये रहा आपके रेडियो सेट पे गाना। संध्या संध्या हा संध्या शिरस्कार. हा अमरावतीवरून बोलते, कोल्हापूर. हा सर. तर संध्या जी काय करता आपण सांगा? मी फिजिओथेरपी करते सर, मसाज वगैरे करते. हा मला झाले जवळपास 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. आणि कुठल्या प्रकारची तुम्ही थेरपी, फिजिओथेरपी करता? ॲक्युप्रेशर, मसाज वगैरे. काही प्रॉब्लेम्स असले तर त्याला मग आम्ही त्याला व्हायब्रेटरच्या मशीन वगैरे लावून त्यांना आम्ही थेरपीची ट्रीटमेंट देतो. अच्छा अच्छा अच्छा, चांगलं. संध्याजी, या व्यतिरिक्त काय करता आपण? रेडिओ कधी ऐकता? रेडिओ तर सर अगदी लहानपणापासून छंद आहे मला. अच्छा. 5 वर्षाची असतात तेव्हापासून मी रेडिओचा छंद ऐकण्याचा. अच्छा अच्छा. आणि यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल तुम्ही काही सांगितलं पाहिजे आमच्या श्रोत्यांना. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली ही तर खूप छान आपली आवडीची गोष्ट आहे. आणि यामध्ये खूप छान छान प्रोग्राम ऐकत असतो आम्ही. आणि म्हणजे नॉलेज असं नाही की आपण पेपर वाचून किंवा याच्यावरून बसूनच नॉलेज ऐकू शकतो असं नाही आहे, पण आकाशवाणी माध्यमातून भरपूर नॉलेज आपल्याला मिळतंय. आणि कुठले कार्यक्रम आवडतात तुम्हाला आकाशवाणी अमरावतीचे? आकाशवाणीचे आरोग्यम धनसंपदा, सकाळचे भक्तिगीत, विचार पुष्प, चिंतन आणि त्याच्यानंतर दिलखुलास वगैरे कार्यक्रम देता तुम्ही, ते पण आवडतात. त्याच्यानंतर हे 10 वाजताचे असते, नंतर विविध असे खूप कार्यक्रम असतात ना. तर संध्याजी, कुठलं गीत तुम्हाला ऐकायचंय आज? मला दिल में तुझे भी टाके हे गाणं आवडते. आणि माझ्यासोबत ऐकणारे आहे अरविंद शिरस्कार, सुमनताई शिरस्कार, चैतन्य शहाकर, अवधूतराव शहाकर, रंजना शहाकर, योगिनी शहाकर आणि नीता जगताप आणि छाया नाईक. चला, सगळ्यांच्या आवडीचं हे गीत आम्ही आपल्यासाठी प्रसारित करीत आहोत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुरेश गुजर, मुक्काम कोल्हे, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ बोलतोय सर. सूरजजी, काय करता आपण सांगा? काही नाही, शेतीचे काम करतो सर. अच्छा, शेतीची कामं करता. काय होतं या वर्षी शेतात? काय उत्पन्न घेतलं तुम्ही? आता कामावर जात असतो शेतीच्या. अच्छा, शेतमजूर आहात तुम्ही? हो, शेतमजूर. या व्यतिरिक्त काय करता मग तुम्ही? फक्त मजुरी करता? रेडिओ कधी ऐकता सांगा? तुम्हाला आवडतात? ॲपवर ऐकतो ना. मोबाईल ऍपवर तुम्ही ऐकता? मोबाईल ऍपवर. न्यूज ऑन एअर नावाचं ऍप आहे आपलं. हो. अगदी बरोबर. सध्या उन्हाच्यामुळे खूप आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण ऊन खूप आहे बाहेर. कशा प्रकारची काळजी घ्यावी आमच्या श्रोत्यांनी? तुम्ही पण सांगा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. घरात थांबणे, फिरणे, असं काही समजा असं काकडी हे ते खाणे. पाणी भरपूर प्यायचं आहे. आपण या संदर्भात अनेक आपण काही मुलाखती पण प्रसारित केलेल्या आहे आणि आम्ही वारंवार उन्हात कशी काळजी घ्यायची हे सांगतो आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून. आरोग्य धन संपदा याच्यातून. हा, बरोबर. चला, सूरजजी, कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आज? आपला कृष्णा शिंदेनं गायलेला आहे सरजी एक गीत. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. माझी पत्नी आहे विजय गुजर, मोठा मुलगा चंद्रकांत गुजर, सून आहे प्रियंका गुजर, लहान मुलगा आहे प्रशिक गुजर, माझी नात आहे यशस्वी गुजर, नातू आहे आरो गुजर.
बडनेरा अमरावतीवरून हिम्मतराव शृंगारे बोलतो का कार्यक्रम स्वर संवादसाठी. मी सर आकाशवाणी 1970 पासून आकाशवाणीशी जुळलेला आहो. आकाशवाणी जेव्हा 90 वर्ष पूर्ण करत आहे त्याबद्दल मी आकाशवाणी रेडिओ केंद्राला आणि आकाशवाणी चालू झाली 90 वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्त आमच्या अमरावती रेडिओ श्रोताच्या वतीने माझ्या परिवारातर्फे आणि इतर श्रोत्याच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो सर मी. आमचे ज्येष्ठ अभिनय गायिका सुमन कल्याणपूरकर यांचं निधन झालं सर. चित्रपट आहे जब जब फुल खिले नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे आणि मोहम्मद रफी साहेबांनी म्हटलेलं आहे गाणं त्यांच्यासोबत. सर मग त्या निमित्त ते गाणं ऐकायचं आहे मला आणि त्यांना या गाण्यातून मी भावपूर्वक श्रद्धांजली अमरावती रेडिओ श्रोता संघाच्या वतीने आणि आमच्या परिवारातर्फे आणि इतर श्रोत्याच्या वतीने सर त्यांना अर्पण करतो सर. बरोबर. माझ्या परिवारातले नाव घेऊ इच्छितो सर मी. हो घ्या. माझी पत्नी आहे पद्माचाई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार, अमरावती रेडिओ श्रोता संघाचे श्यामकिटे हिरामन शेंटे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वरजी गुण, सिद्धार्थ गुंडाने. हॅलो, कार्यक्रम स्वर संवाद. मी गजानन गुडे बोलतोय, वडाडी कॅम्प अमरावतीवरनं. मला गाणं ऐकायचं होतं. अच्छा, काय करता गजाननजी आपण? मी हे आपल्या खुर्च्या वगैरे विणत असतो आणि तिकडे पठाण चौकात मग खोबरं वगैरे विकत असतो. अच्छा, तुमचा व्यवसाय आहे खुर्ची मी विणण्याचा? दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे. हा. हा. आणि खुर्ची आणि खोबरं विकून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता, बरोबर? कोण आहे कुटुंबामध्ये तुमच्या? कुटुंबात आम्ही दोघं आहे, पती पत्नी. अच्छा, चांगलं आहे, छान आहे. दोघे हेच काम करता मग तुम्ही? हा, दोघं हेच काम करतो. आणि कधीपासून खुर्ची विणण्याचं काम करता? भरपूर दिवस झाले. अच्छा, आणि कोणत्या प्रकारची खुर्ची तुम्ही तयार करता, विणता तुम्ही? हे जे वायरच्या खुर्च्या असतात ना ट्रेनिंगच्या, हा, त्या विणत असतो. अच्छा, त्या तुम्ही विणता आणि याच्यामधून तुमचा उदरनिर्वाह चालतो. हा. आणि आता अमरावती आकाशवाणीचे पण पूर्ण कार्यक्रम ऐकतो. सकाळी 6 वाजतापासून चालू होते तर रात्री 9 वाजेपर्यंत ऐकत असतो. एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वावलंब आहे आणि कुठलंही कारण देत नाही स्वतःच्या, मला डोळे नाहीये किंवा मी अपंग आहे, हे कुठलंही कारण न देतो तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करता. हे ऐकून खूप चांगलं वाटलं. हॅलो 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 दस्तूर समाज. मी विठ्ठलराव मडावी बोलतोय. मी जेवणनगर अमरावती. कारण मी नेहमीचा श्रोता आहे. अच्छा, नेहमी तुम्ही रेडिओ ऐकता. कधीपासून रेडिओ ऐकता आपण? मी बापा म्हणजे बचपनापासूनच रेडिओ ऐकतो मी, कारण मी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे. अच्छा, आणि काय व्यवसाय काय करता मग? व्यवसाय कारण मी संगीत शिकवतो, कारण तबला विशाळ झालाय माझं. अच्छा, आणि तबला वाजवता मग तुम्ही? तबला, हार्मोनियम, बासरी, आर्घन, पकवाज, खंजेरी, ढोलक, म्हणजे मी संगीत क्लास घेतो. आणि किती वर्षापासून घेता संगीत क्लास? मी जवळजवळ आता 35-40 वर्ष झाले. कारण मला एक गाणं मला ऐकायचं आहे, भीमसेन जोशी साहेबांचं ऐकत आहे. अनुरनिया तो खडा तुका आकाशा एवढा, अनुरनिया तो खडा तुका आकाशा एवढा. हॅलो हॅलो, मुकेश कापलेकर. हा मुकेशजी, माझं चार्जिंग नसल्यामुळे मोबाईल फसला. ग्राम जानकी तहसील वरुड, जिल्हा अमरावती. मी मोबाईलचं सिम कार्ड विकतो आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतो, रेकॉर्डिंग करत असतो प्रोग्राम. आणि कधीपासून तुम्ही आकाशवाणी ऐकता? मी तो लहानपणापासून जेव्हापासून समजते तेव्हापासून माझ्या घरी माझे वडील ऐकत असं घेते चालू मोबाईल रेडिओ.
1995 पासून आता सध्या मी ऐकून राहिलो. तर तुम्ही तुमचा व्यवसाय करता करता रेडिओ ऐकता? हा, शिक्षण होता चालू तेव्हा मोबाईल आणि रेडिओ अध्ययन पहिले समोर राहायचो. आता मोबाईल ऍप असल्यामुळे मी कुठेही प्रोग्राम ऐकू शकतो. बरोबर. आणि कुठं व्यवसाय करता तुम्ही? कसा अनुभव आहे तुमचा? आम्ही तुमचे कार्यक्रम आकाशवाणी सर्व कार्यक्रम ऐकत असतो. अच्छा अच्छा अच्छा. कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला आज? आज पिक्चर आंदोलन मधला आएंगे हर पल तुझे मेरी याद. मुक्काम पोस्ट टाकळी कुंभकर्ण माझं गाव, तालुका जिल्हा माझा परभणी, आकाशवाणी अमरावती केंद्रावर प्रेम करतो, त्रिंबक मुंजाजी नाईक माझं नाव. खूप छान परिचय दिला आम्हाला. खूप आनंद झाला तुम्ही इतका छान परिचय दिला. तर हो, काय करता आपण? तर मी आता सध्या काही काम करत नाही. काय माझं वय झालेलं आहे. अच्छा. मी बोलू का आकाशवाणीवर? हा माझा संदेश आहे. सांगा, संदेश सांगा. हा. नका करू घातपात, नका करू स्त्री भ्रूण हत्या गर्भपात. तिने दाखवली शिक्षणाची नवी पहाट. शासनाने केला आता कायदा तात, स्त्री भ्रूण गर्भपात करणाऱ्याची आता लागेल वाट. मुलगी तर हिरे मोती जवाहर रत्नाची खान, तिने दिले बुद्ध कबीर आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज श्री प्रभू रामचंद्र. मग का करता तुम्ही मुलीचा गर्भपात? नाईकजी, आता तुम्ही छान कविता केली, तरी कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला? मला लेख लाडकी या घरची होणार मी त्या घरची. ठीक आहे. दोन दोस्त घ्या, गोरोबा व्यंकटी जोडे आणि संग्राम जोडे. सगळ्यांच्या आवडीचं हे गीत आम्ही प्रसारित करू. श्रोते, हा होता आज आपला स्वर संवाद कार्यक्रम. तेव्हा एक नम्र सूचना आणि नम्र विनंती आम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना करतो की आज ज्या श्रोत्यांचा फोन या कार्यक्रमात लागला त्यांनी कृपया पुढील 2 आठवडे फोन लावू नये. स्वर संवाद या कार्यक्रमात फोन लावण्यासाठी संधी मिळेल. तर काही श्रोत्यांचा फोन कट झाला, त्यामुळे आम्ही त्यांची आवड कळवू शकलो नाही, याची पण दखल घेतली पाहिजे. आणि नवीन श्रोत्यांनी आमचा फोन नंबर लिहून घ्यायचा आहे 0721 299 1038. नंबर पुन्हा एकदा 0721 299 1038. तेव्हा आमच्या सूचनेचं आपण पालन करणार अशी अपेक्षा आहे. आणि श्रोते हो, आता अजय घरडेला या कार्यक्रमातून द्या रजा. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे. फोन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू.